8 जुलै 2025 सकाळी 9:05 वेळ होती. पुण्याजवळील कात्रज येथील गुजर निंबाळकर वाडीतील खोपडे नगर परिसर नेहमीप्रमाणेच आपल्या कामात मग्न होता. पण अचानक शांतता भंग करणारा एक किंचाळणारा आवाज घुमला. लडकी गिर रही है, लडकी गिर रही है हा आवाज ऐकून अनेकांचे कान टवकारले. पण एका व्यक्तीने मात्र क्षणाचाही विलंब न लावता तिकडे धाव घेतली. ते होते योगेश चव्हाण, पुणे अग्निशमन दलातील एक कर्तव्यदक्ष तांडेल. योगायोगाने आज त्यांची साप्ताहिक सुट्टी होती. आंघोळ झाल्यावर ते घरात बसून पेपर वाचत होते. त्याच वेळी हा थरारक आवाज त्यांच्या कानावर पडला. त्यांच्या इमारतीपासून 100 मीटर अंतरावर असलेल्या सोनवणे बिल्डिंगमध्ये ते राहतात. त्यांनी तातडीने गॅलरीत येऊन पाहिले तर समोरच्या इमारतीच्या 3ऱ्या मजल्यावर एक हृदयद्रावक दृश्य होते. एक लहान मुलगी बेडरूमच्या खिडकीतून बाहेरच्या बाजूला लटकलेली होती. आणखी काही सेकंद जर गेले असते तर ते चिमुरडे 100 फूट उंचीवरून खाली पडून मोठा अनर्थ घडला असता. प्रसंगाचे गांभीर्य लक्षात येताच योगेश चव्हाण यांनी जराही वेळ गमावला नाही. अंगावर फक्त बनियन आणि टॉवेल असतानाही ते थांबले नाहीत. जीवाच्या आकांताने धावतच ते समोरच्या इमारतीच्या 3ऱ्या माळ्यावर पोहोचले. तिथे पोहोचल्यावर त्यांच्या लक्षात आले की घराला बाहेरून कुलूप लावले आहे. ती चिमुकडी आत एकटीच होती आणि बाहेरच्या बाजूने खिडकीला लटकली होती. दरम्यान त्या मुलीची आई दुसऱ्या मुलीला शाळेत सोडून माघारी येत होती. मी पोहोचलो तेवढ्यात ती आईही आली, असं योगेश चव्हाण यांनी सांगितलं. मी तिला तात्काळ परिस्थिती सांगितली आणि तिच्याकडून कुलुपाची किल्ली घेतली. सुरक्षा दरवाजा, लॅच, मुख्य दरवाजा पटापट उघडले. बेडरूमला बाहेरून लावलेली कडी उघडली आणि खिडकीत लटकलेल्या त्या मुलीला सुखरूपरित्या घरात खेचून घेतलं. खरे तर साप्ताहिक सुट्टी होती, मात्र योगेश चव्हाण हे आपल्या कर्तव्याला जागले आणि धावत त्या मुलीपर्यंत पोहोचले, म्हणून त्या मुलीचा जीव वाचला. योगेश चव्हाणच्या या कार्याला महाराष्ट्र टॉकचा सलाम.